कल्याणनगर रोड क्रमांक 2 सोलापूर येथील श्री दत्तसेवा मंदिर समितीतर्फे दिनांक 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान 19वा श्री दत्त महोत्सव कार्यक्रम उत्साहात सुरू असून भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडत आहे। सालाबादाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दैनंदिन धार्मिक कार्यक्रम दिनांक 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान दररोज पहाटे 5 ते 7 अभिषेक, पूजा व आरती, सकाळी 8 ते 11 श्री गुरुचरित्र पारायण, दुपारी 2 ते 4 महिला भजनी मंडळ तसेच सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, पसायदान व आरती असे कार्यक्रम पार पडत आहेत। प्रवचन कार्यक्रम दिनांक 1 डिसेंबर सोमवार हरिभक्त पारायण गोपाळ लोंढे महाराज अवंतीनगर सोलापूर, 2 डिसेंबर मंगळवार हरिभक्त पारायण मुकुंद महाराज ताकमोगे मजरेवाडी सोलापूर, दिनांक 3 डिसेंबर बुधवार हरिभक्त पारायण अच्युत मोफरे महाराज सदिच्छा नगर सोलापूर, 4 डिसेंबर गुलाल कीर्तन व पालखी मिरवणूक, गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हरिभक्त पारायण श्रीपाद हरिपाद पद्मानंद ज्ञानेश्वर महाराज चव्हाण यांचे दत्त जन्मोत्सव गुलाल कीर्तन संपन्न होणार आहे। यानंतर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत भव्य पालखी मिरवणूक कल्याणनगर, विश्वकर्ण पार्क, गोकुळनगर, लक्ष्मी बँक कॉलनी, पाण्याची टाकी, डीमार्ट मार्गे दत्त मंदिर येथे विसावणार आहे। यामध्ये वीरलिंगेश्वर मंडळ व साकीन रत्नापूर यांचा सहभाग राहणार आहे। महाप्रसाद शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी 1 ते 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही साधारण 5000हून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार असल्याची माहिती समितीने दिली। सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण दत्त महाराजांची जयंती साजरी करतोय, याचं प्रयोजन नेमकं काय असतं? किती वर्ष झालं आपण या ठिकाणी ही सेवा करताय? साधारण हे आम्ही 1996 पासून करतो, 30-32 वर्ष झाले असतील। अशाच पद्धतीने हळूहळू वाढवत गेलेलं आहे। दर वर्षानुसार डेव्हलपमेंट होत गेलेलं आहे। कशा प्रकारचे नियोजन असतं या जयंती उत्सवादरम्यान? काय काय नियोजन? म्हणजे दत्त महाराजांचं इथं आम्ही एक देवाचं स्थान म्हणून आम्ही इथे सुरुवातीला हे केलं आहे। तिथून लोकांच्या भक्ती वाढल्यामुळे जसं जसं भक्ती लोकांची वाढायला तसं तसं आम्ही हे करायला लागलो लोकांच्या। दत्त महाराजांची तब्बल 1995 पासूनची ही सेवा आपण करत आले आज कळतंय। काय प्रयोजन असतं नेमकं, काय सांगा? पहिला एक साधारण मंदिर होतं, जसं त्यांना म्हणजे भगवंताची प्रतीती यायला लागली तसं भक्त वाढत गेले आणि मंदिराची रिनोव्हेशन एकदम सुंदर झालेलं आहे। हे सगळे भक्तांनी केलेलं आहे। तर भक्तांना काय पाहिजे, महाराजांचा आशीर्वाद पाहिजे होता। मग ते भक्त लोक असे वाढत 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 असं एवढं मोठं मंदिर तयार झालेलं आहे। आणि त्याचं आम्हाला कोणाचा पाठबळ आहे? शेगावकर मालकाचा। आम्ही फक्त निवेदन ठेवला की बाबा असं करायचं आहे, मी आहे आणि तुम्हाला काय करायचं करा, कमी पडलं तर मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका। मग आम्ही तिथलं काम चालू करणार। म्हणजे ते काय पाठबळ पाहिजे, भरपूर पाठबळ असल्यामुळं आपण ह्या स्टेजला इथे भगवंताच्या सानिध्यात आलेलो आहे। तब्बल 25 वर्षाची अखंड सेवा सन 1995-96 पासून श्री दत्त जन्मोत्सवाची परंपरा सुरू असून सलग 25 वर्षापासून संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ शिवकर्ण शेगावकर मालक हे हा धार्मिक उपक्रम भक्तिभावाने सुरू ठेवत आहेत। गुलाल कीर्तन, पालखी प्रदक्षिणा, पारंपरिक वाद्यांचा गजर तसेच अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला आहे। कार्यक्रमास उपस्थित मान्यवर या धार्मिक सोहळ्याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ शेगावकर, गिरीश ख्याड, आप्पासाहेब लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर माळगे, आकाश शेगावकर, शिवानंद गुलगी, आमसित कासे, अप्पू ख्याड, बसू बिराजदार, शांताप्पा बोरटे, दत्ता ख्याड, शिरशेर हिरेपट, पराग मदने, सागर गायकवाड, कुमार वलेकर, गुरु वाले, आदर्श वळसंगे, भीमा घोडके, समर्थ ख्याड, अर्जुन शापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते। समितीच्या वतीने सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर।